फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण पीएसआय बदने पोलिसांसमोर स्वतःहून हजर। बदनेनं डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर विकास कामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार। मोहोळ यांची शिंदे उदय सामंत यांच्यावर नाराजी। धंगेकरांना समज देऊनही बदल नाही। रवींद्र धंगेकरांना पक्षाचा पाठिंबा। मोहोळ यांचा सवाल। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण जागेच्या तपशिलाबाबत अहवाल सोमवारी येणार। धर्मादाय आयुक्तांनी मागितला होता अहवाल। जैन बोर्डिंग प्रकरणी आज राजू शेट्टींच्या अध्यक्षतेत पार पडणार बैठक। विविध जैन धर्मीय संघटनांच्या प्रतिनिधींची होणार बैठक। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। वरळीच्या एनएससीआय डोममध्ये सोमवारी सायंकाळी 5 वाजता मेळावा आयोजित। महाराष्ट्रात मतदार यादी छाननी पालिका निवडणुकीनंतरच पुढील आठवड्यात होणार देशव्यापी एसआयआरची घोषणा। शिर्डीत सीएनजी पंप चालकाची महिलेला मारहाण। गॅस भरण्यावरून जाब विचारल्याने केली मारहाण। आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 325 वर पोहोचला। अतिशय खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। विमानांमध्ये पॉवर बँकमुळे आग लागल्याच्या घटना। सरकार लवकरच विमानांमध्ये पॉवर बँक वापरण्यावर बंदी घालण्याची शक्यता। अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात वीकेंड पार्टी दरम्यान अंधाधुंद गोळीबार। गोळीबारात 2 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी झाल्याची माहिती। अर्जेंटिना फुटबॉल संघाचा केरळमधील सामना पुढे ढकलण्याचा निर्णय। फिफाची परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने सामना लांबणीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।